ठाणे काँग्रेसची आढावा बैठक संपन्न. ठाणे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्याचा विडा उचलला असून यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हावर निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेसची आढावा बैठक ज्ञानराज सभागृह पाचपाखाडी ठाणे येथे शहर काँग्रेस प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, नवनियुक्त निरीक्षक ईशान हुसेन, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेस पक्षाची वाटचालीचे सादरीकरण करून आजपर्यंत केलेली आंदोलने, निषेध मोर्चे, मासिक बैठका याची सचित्र माहिती विशद केली. यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना डॉक्टर झाशीर हुसेन यांनी सांगितले की मी प्रदेश काँग्रेस व आपल्यामधील दुवा म्हणून येथे आलो असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असून तुमचे म्हणणे, सूचना मी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे निरीक्षक या नात्याने त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या आढावा बैठकीसाठी निरीक्षक ईशान हुसेन यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही प्रभारी म्हणून या शहरामध्ये जे काही काँग्रेसचं काम चाललेलं आहे या काँग्रेसच्या कामाचा आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि काँग्रेसचं काम या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाढेल, कसं पुढं जाईल हा प्रयत्न आहे आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे. निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला या माध्यमातून ताकद मिळेल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या भरल्या जातील. काही ठिकाणी जर कार्यकर्त्यांच्या आणि ब्लॉकमध्ये काही बदल असतील तर त्या बदल सतत विचार केला जाईल आणि संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक या ठिकाणी आज होती. निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चालना देणारी बैठक ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कसं काय काम असणार? निश्चितपणानं महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही बांधणी होती आहे आणि काँग्रेस पक्ष हा सक्षमपणे महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीने व त्यामध्ये शिवसेना आली, BJP आली, राष्ट्रवादी अजित पवार गट आला, त्या सगळ्या लोकांनी जी फसवणूक या राज्याची केलेली आहे व ती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याचबरोबर ST भाववाढीच्या संदर्भामध्ये असेल, अशा अनेक ज्या घोषणा केलेल्या आहेत, अनेक महामंडळं निर्माण केले निवडणुकीच्या तोंडावरती, आज ते महामंडळं रद्द करण्याचा GR सुद्धा गव्हर्नमेंटने काढलेला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक ही जनता सहन करणार नाही. त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये सर्व लोक हे काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहतील हे आम्हाला खात्री आणि महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आणेल. काँग्रेस पक्षाला गळती लागली काय सांगाल? निश्चितपणानं काँग्रेस पक्षामध्ये जे लोक या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, कोणालाही पक्ष आग्रह करत नाही तुम्ही थांबा का जा. ज्यांना विचार पडता काँग्रेस पक्षाचे ते काँग्रेसमध्ये आहे. गळतीचा विषय नाही, जे आहे ते जे लाभार्थी आहेत, ज्यांना काहीतरी समोरून घ्यायचं आहे, सत्ता मिळवायची आहे, पैसे मिळवायचे आहे, असेच लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. उत्तर प्रदेश कांग्रेस कमेटी द्वारा ये आढावा बैठक लेने का आदेश दिया गया था. आने वाले 6 महीने 9 महीने में जब महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं, जनता की थाने जो कारोबार पिछले कई सालों से चल रहा है उससे परेशान हो गई है और कांग्रेस पार्टी को ऐसा लगता है कि एक बार कांग्रेस का कार्यकर्ता एक बार ज़मीन पर वापस से जब लड़ने उतरेगा तो थाने महानगर पालिका में किस तरह
हम अपना महापौर बिठा सकते हैं। ये उद्देश्य से संगठनात्मक बदलाव कुछ करना चाहिए, क्या करना चाहिए उसके लिए मीटिंग बुलाई गई। थाना में गट टट का भी राजकारण चल रहा है कांग्रेस में। ऐसा कोई परिवार नहीं है जहाँ पे थोड़ा थोड़ा मतभेद नहीं रहता है। कांग्रेस हमेशा कहती है कि मतभेद होते रहते हैं, मतभेद नहीं होना चाहिए। तो ये कांग्रेस में थोड़ी कुछ बातें चलती रहेगी, लेकिन कांग्रेस पूरी एकजुटता से आज यहाँ साथ में आई है। किसी कोई गट तट आज यहाँ पे मौजूद नहीं है। आप खुद यहाँ पे मौजूद थे, आपने देखा है आने वाले वक्त में हमारी लड़ाई इस थाने महानगर पालिका में किस तरह जनता के मसले हल करने के लिए लड़ी जाए, इस मुद्दे पे ये मीटिंग हुई है और आगे भी लड़ाई चलते रहेगी।